नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मातृत्वापासून वंचित महिलांसाठी कमी खर्चात उपचार सुविधा धुळ्यात उपलब्ध होणार, पत्रकार परिषदेत डॉक्टरांची माहिती। धुळे शहरातील पारोळा रोड येथे व्यापारी संघटनेतर्फे उभारण्यात आली पानपोई। रक्ताची टंचाई लक्षात घेता हिरे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान। शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान होणार, जिल्हा अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। अपत्यापासून वंचित असलेल्या महिलांसाठी खुशखबर, अपत्य प्राप्तीची प्रक्रिया आता सोपी करण्यात डॉक्टरांना यश आलेले आहे। उपचारासाठी इतर शहरांमध्ये भटकावे लागणार नाही, कारण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे आता येथील नागरिकांना महागड्या उपचारातून दिलासा मिळणार आहे। धीरज वंश फर्टिलिटी केंद्राचे चिकित्सक पिंकी शहा, स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल मुंबई वंध्यत्व सरावाचे प्रशिक्षण घेतलेले असून तसेच IVF स्पेशलिस्ट व उदयपूरचे वरिष्ठ भ्रूण तज्ज्ञ आणि लॅब डायरेक्टर डॉक्टर धीरज सिंह राणावत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत संयुक्तपणे माहिती देताना सांगितले। महाराष्ट्रातील धीरज वंश फर्टिलिटी केंद्र धुळेची टीम सदैव उपलब्ध आहे। आतापर्यंत निपुत्रिक बालकांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती, त्यामुळे बहुतांश जोडप्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठी बाहेर जावे लागत होते, परंतु आता ही सुविधा धुळे महानगरात उपलब्ध करून दिली जात आहे। उदयपूर येथील डॉक्टर धीरज सिंह राणावत यांनी अधिक माहिती देताना सांगितले की केंद्रामध्ये ICSI ब्लास्टोसिस्ट एम्ब्रो कल्चर आणि फ्रोजन एम्ब्रो हस्तांतरणासारख्या आधुनिक तांत्रिक सुविधा आहेत, ज्यामध्ये यशाचा दर अनेक पटींनी वाढतो। आतापर्यंत शेकडो विवाहित जोडपी पालक बनवण्यात यशस्वी झालेले आहेत। वंध्यत्व केंद्रात पालक होण्याचा आनंद दिला। शिरपूर, शहादा, नंदुरबार आणि नाशिक यासारख्या अनेक शहरांमधून यशस्वी उपचारामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद व्यक्त होत आहे। दरम्यान धुळे शहरातील हे पहिले अत्याधुनिक केंद्र असून ज्यांच्या संचलनामुळे धुळेतील लोकांना खूप फायदा होईल। इतर शहरामध्ये उपचारासाठी जोडप्यांना बाहेर जावे लागत होते, ज्यामुळे उपचारासोबत येण्या जाण्यात आणि राहण्याचा देखील त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत होता। त्यामुळे धुळ्यामध्ये केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। स्त्रीला आम्ही 10 ते 11 दिवस इंजेक्शन देतो अंडीचे बीज वाढवण्यासाठी। जेव्हा बीज एक स्पेसिफिक साईज पर्यंत वाढतात तेव्हा वाईफला आम्ही भरती करतो 18 दिवसासाठी। अंडी काढायचं प्रोसेसला ओव्हम पिकअप म्हणतात। त्याच्यामधून अंडी रिट्रीव्ह केले की आम्ही लगेच IVF लॅबमध्ये ते फ्लूइड ट्रान्सफर करतो। त्याच्यामधून एम्ब्रियोलॉजिस्ट बघतात की किती चांगले एग्स आहेत, कसे क्वालिटीचे आहेत। मग हस्बंडचं सिमेंट घेतलं जातं, त्याला वॉश केलं जातं। मग ICSI म्हणजे ॲडव्हान्स फर्टिलायझेशन टेक्निक, एका एगमध्ये एका स्पर्मला टाकून फर्टिलायझेशन करायचं। त्याला 5 दिवसापर्यंत टेस्ट ट्यूब बेबी लॅबमध्ये इन्क्युबेटरमध्ये वाढवायचं। जे बाळ बनतं 5व्या दिवसापर्यंत त्याला ब्लास्टोसिस म्हणतात। त्याची क्वालिटी खूप चांगली असते, प्रेग्नन्सी देण्याचं चान्स पण खूप जास्त असतं। त्या सिच्युएशनवर आम्ही त्याला फ्रीज करून देतो एम्ब्रिओजला, लगेच ट्रान्सफर नाही करत, कारण आपल्याकडे एक दुसरी टेक्निक आहे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर, ज्याचे रिझल्ट फ्रेश ट्रान्सफरपेक्षा 15 ते 20% जास्त असतात। मग एम्ब्रिओजला फ्रीज करून परत 1 महिन्याचा त्यांना एक ब्रेक देतो, काही त्यांनी आणखी हेल्थ इम्प्रूव्ह करायची, डाएट करायचं, योगा करायचं, आणि मग 3ऱ्या महिन्याला गर्भाशयाचं अस्तर तयार करून आम्ही बाळ ट्रान्सफर करतो। बाळ ट्रान्सफर केल्यानंतर 15 दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट होतं, त्याच्यामध्ये कळतं की इम्प्लांटेशन झालं आहे, प्रेग्नन्सी झाली आहे का, त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुढचं गाईड करतो। तर स्पेसिफिकली 2 ते 3 महिन्यात पूर्ण ट्रीटमेंट सायकल संपतो। उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे तहान भागविण्यासाठी पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे पानपोईचे आज उद्घाटन करण्यात आले। दरम्यान यावेळी पारोळा रोड व्यापारी संघटनेचे सचिव विकास रत्नाकर शोभाकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले, धुळ्यात तापमान वाढत असताना जनतेला थंड पाण्याची सोय म्हणून दरवर्षी पानपोईचे लोकार्पण केले जाते। पानपोईसाठी पुन्हा गाडगीळ यांचे सहकार्य लाभलेले असून धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे पानपोईचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। दरम्यान संघटनेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम देखील राबविले जात असतात। संघटनेचे अध्यक्ष गोपाळ माने, खजिनदार प्रवीण ढेलन, जितेंद्र भगत आदी व्यापारी या प्रसंगी उपस्थित होते। माझं नाव विकास रत्नाकर चव्हाणकर, मी पारोळा रोड व्यापारी संघटनेचा सचिव या नात्यानं आज धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे पानपोईचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या संघटनेतर्फे दरवर्षी
सामाजिक उपक्रम घेतले जातात. संघटनेचे अध्यक्ष गोपालजी माने, खजिनदार प्रवीणभाई रेलन, तसेच इतर मान्यवर सदस्य जितेंद्रभाई भगत, नंदकिशोरजी वाणी, हे व्यापारी वर्गातील सगळे बांधव या संघटनेमार्फत विविध उपक्रम साजरे करत असतात. लोकहितोपयोगी व सामाजिक उपक्रम प्रामुख्याने या संघटनेतर्फे केले जातात. भर उन्हाळ्यात धुळे शहराचं तापमान दिवसेंदिवस अधिकाधिक उष्ण होत असताना जनतेला थंड पाण्याची सोय म्हणून दरवर्षी या ठिकाणी पाणपोईचं लोकांसाठी लोकार्पण केलं जातं. लोक त्याचा लाभ घेतात आणि शहराच्या मध्यवर्ती भागात व्यापारी पेठेत हे पाणपोई केंद्र असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना याचा लाभ होतो. असे स्तुत्य उपक्रम दरवर्षी कायम या संघटनेमार्फत होत असतात. या पाणपोईचे मुख्य प्रतोद आणि सहकार्य ज्यांचं लाभलं ते PN गाडगे यांच्यातर्फे या पाणपोईचं आम्हाला सहकार्य मिळालं. त्यांच्याच उपस्थितीत आणि त्यांच्याच प्रमुख जे संघटक आहेत त्यांच्यामार्फत आज उद्घाटन झालं. इतर मान्यवर सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेतच आणि असंच सहकार्य आणि लाभ इतर व्यापारी बांधव आम्हाला करतील अशी आशा व्यक्त करतो. धुळ्यात रक्ताची टंचाई लक्षात घेता धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी सर्व विद्यार्थी व डॉक्टर यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान त्यानुसार रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरम्यान शिबिरात प्राध्यापक डॉक्टर सचिन ढोले, पदवीधर विद्यार्थी डॉक्टर पल्लवी खरात, डॉक्टर मालविका मनियार, डॉक्टर बलराम गुप्ता, डॉक्टर आशुतोष त्रिवेदी, डॉक्टर सचिन खटाले, डॉक्टर रोहित दीपावल, डॉक्टर अंचलकुमार पाटील, डॉक्टर दीपक शिंदे यांच्यासह अनेक डॉक्टर व विद्यार्थ्यांनी आजच्या या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. तसेच रक्त केंद्रातील कर्मचारी डॉक्टर महेश जोशी व सिद्धार्थ भांबरे यांनी देखील स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले. दरम्यान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे, अधीक्षक डॉक्टर अजित पाठक, विभाग प्रमुख डॉक्टर माया वसईकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर महेश जोशी यांनी विशेष प्रयत्न करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी सर्वोपचार रुग्णालय श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालय येथील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी हे रक्तदान करत आहेत. आज रक्तदान शिबिराचा पहिला दिवस आहे. विकृतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर माया वसईकर, माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील सर्व अधिकारी व कर्मचारी रक्तदान कार्यात मग्न आहेत. आतापर्यंत सुमारे 50 जणांनी रक्तदान केलेले आहे. हा रक्तदानाचा कार्यक्रम हा संपूर्ण मे महिना चालूच राहणार आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार तसेच जवळचे राज्यातील म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात येथील विविध रुग्ण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे उपचाराकरता येत असतात. मे महिन्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदानाचा कार्यक्रम राबवलेला आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. रक्त कारखान्यात तयार होत नाही, रक्त बाजारात विकत मिळत नाही. त्यामुळे जर जनतेने रक्तदान केले तर अत्यवस्थ रुग्णांना रक्त मिळून त्यांना जीवनदान मिळेल. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे रोज 30 डिलिव्हरी होत असतात. त्या मातांचं रक्ताचं व हिमोग्लोबिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं. जर त्यांना वेळेतच रक्तपुरवठा झाला तर त्यांचा व येणाऱ्या बाळाचा जीव वाचू शकतो. तसेच धुळे शहरातून 2 नॅशनल राष्ट्रीय महामार्ग जात असतात. तर त्यामुळे अपघाताचं प्रमाणही येथे जास्त आहे व अपघातातील जखमी लोक इथं दाखल होतात. त्यांच्यासाठी सुद्धा रक्ताची गरज भासते. त्यामुळे मी जनतेला अशी विनंती करतो
की त्यांनी रोज श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथील रक्तपेढीत भेट देऊन रक्तदान करावे. धन्यवाद. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झालेला असून आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 15 मे असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अखेरचा दिनांक 22 मे आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 24 रोजी होणार असून 27 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. दरम्यान दिनांक 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. तर दिनांक 13 जून रोजी मतमोजणी होईल. 18 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी नाशिक विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 9 मे अखेर एकूण 8,131 शिक्षक असून त्यात 1,929 महिला व 6,902 पुरुष मतदार आहेत. दरम्यान शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांना 12 मेपर्यंत नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती धुळे जिल्हा अधिकारी माननीय अभिनव गोयल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आज 10 आहे तर आणखी 2 दिवस आहे. आणखी 2 दिवसापर्यंत कुठलेही शिक्षक जर करायचे असेल तर ते म्हणजे नाव नोंदणी करू शकतात. अशी एक सूचना मला म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना द्यायची होती. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.